खानदेशामध्ये सणासुदीला आवर्जून तयार केले जाणारे भजे आणि गुलगुले, खास गुढीपाडवा विशेष कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत। तिखट भज्यांसोबत मस्त हे गोड गुलगुले खायला अप्रतिम लागतात। सर्वात आधी आपल्याला इथे गुलगुल्यांसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे कपाने मोजून बरोबर 1.5 कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। रेग्युलर आपण नेहमी पोळी चपातीसाठी जे अगदी छान बारीक गव्हाचं पीठ वापरतो तेच इथे मोजून 1.5 कप मी घेतलेलं आहे। त्यानंतर इथे पाव कप एवढं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे हे गुलगुले वरून छान असे कुरकुरीत तयार होतात। मात्र इथे हे तांदळाचं पीठ घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मी खसखस घातलेली आहे। चवीसाठी अगदी थोडीशी वेलची पूड घालते आहे। त्यानंतर चवीसाठी मीठ घालायचं आहे। गुळाचा जरी पदार्थ असला तरी थोडंसं मीठ घातल्यामुळे त्या पदार्थाची चव अधिकच वाढते, म्हणून साधारण अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे। त्यानंतर 1 पळी तेल घातलं आणि आता इथे आपल्याला साखर लागणार आहे। त्यासाठी ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने मोजून 1 कप इतकी मी साखर घेतलेली आहे आणि सेम त्याच कपाने मोजून अर्धा कप एवढं या साखरेमध्ये मी पाणी घालते आहे। जर तुम्हाला साखरेऐवजी गूळ घ्यायचा असेल तर छान बारीक चिरलेला किंवा बारीक खिसून घेतलेला गूळ तुम्ही इथे कपाने मोजून 1 कप घेऊ शकता। साखर किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता, मात्र दिलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता साखर थोडीशी अशी पाण्यामध्ये ढवळून घेतलेली आहे। हे पाणी थोडंसं तुम्ही साखर मेल्ट होईपर्यंत गरम जरी करून घेतलं तरी चालणार आहे। त्यानंतर आता हे पीठ इथे मी घेतलेलं आहे, साखरेचं पाणी तयार झालेलं आहे। आता यामध्ये मी ताक घालते आहे। तर आंबट असं 2 चमचे ताक मी इथे घालते आहे। ताक किंवा दही तुम्ही इथे वापरू शकता। थोडंसं आंबट दही किंवा ताक घातल्यामुळे या गुलगुल्यांना चव खूप छान येते आणि मस्त असे जाळीदार हे गुलगुले बनून तयार होतात। जर तुम्हाला हे पूर्ण पीठ ताकामध्येच भिजवायचं असेल तर अगदी फ्रेश कमी आंबट असं ताक तुम्ही इथे वापरू शकता। आणि मी सांगते आहे अशा पद्धतीने जर करायचं असेल तर फक्त तुम्ही 2 चमचे दही किंवा ताक आंबट घातलं तरी चालणार आहे। आता यामध्ये हे साखरेचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अगदी मस्त हे सैल आणि एकसारखं असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये गुठळ्या राहता कामा नये। आता इथे हे साखरेचं संपूर्ण पाणी मी या पिठामध्ये घातलेलं आहे आणि अगदी हलक्या हलक्या हाताने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। भिजवलेलं हे पीठ तुम्ही अगदी 1 ते 1.5 तासासाठी सुद्धा मुरवत ठेवू शकता। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 5 ते 10 मिनिटं जरी तुम्ही हे पीठ मुरत ठेवलं तरी चालणार आहे। हे पीठ जेवढं छान मुरलं जातं गुलगुले तेवढेच खूप छान मस्त टम्म फुगतात आणि अगदी छान जाळीदार बनून तयार होतात। आता तुम्ही इथे बघू शकता हे पीठ अगदी मस्त असं सैलसर भिजवून झालेलं आहे। गव्हाच्या क्वालिटीवर सुद्धा इथे पिठाला पाणी कमी जास्त लागू शकतं, मात्र इथे मी घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे। हे पीठ आपल्याला थोडा वेळ मुरवत ठेवायचं आहे। मुरल्यानंतर सुद्धा हे थोडंसं सैलसर होतं, यापेक्षा जास्त सैल नको आणि यापेक्षा जास्त घट्टही नको। खूप जास्त घट्ट असेल तर त्याचे गुलगुले असे खूप कडक तयार होतात। आता आपण झाकण ठेवून दिलेलं आहे, हे पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण भज्यांसाठी पीठ भिजवून घेऊया। तर इथे 1 कप मी बेसन पीठ या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ घालते आहे। तांदळाच्या पिठामुळे भजे अगदी मस्त असे खुसखुशीत तयार होतात। त्यानंतर यामध्ये काही मसाले घालते आहे। तर इथे 1 चमचा तीळ, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे। यामुळे भजे अगदी मस्त असे खमंग तयार होतात। त्यानंतर चवीसाठी मीठ घालायचं आहे। अगदी 1 ते 2 चिमूट इथे मी हळद घातलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर 1 पळी तेल घातलेलं आहे। तेल घातल्यामुळे भजे छान खुसखुशीत तयार होतात। आता यामध्ये आपल्याला थोडीशी एक चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे साधारण 3 ते 4 लसूण पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि 2 तिखट चवीच्या हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता, मात्र या मिरच्या खूप जास्त झणझणीत आणि तिखट आहे म्हणून मी 2च मिरच्या वापरलेल्या आहे। आता पाणी न घालताना असा हा ठेचा मिक्सरमध्ये तयार करून घेतला आणि हा ठेचा या पिठामध्ये घातलेला आहे। आता हे पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मस्त असं सैलसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपण बटाट्याचे भजे आणि कांद्याचे भजे बनवणार आहोत। खानदेशामध्ये यांना भजे म्हटलं जातं। तसा आपण शब्द बटाट्याची भजी, कांद्याची भजी असा शब्दप्रयोग करतो, मात्र खानदेशामध्ये भजे असा हा शब्दप्रयोग केला जातो किंवा शब्द वापरला जातो।
आता हे पीठ खूप जास्त असं घट्ट आहे, म्हणून यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे मी पाणी वाढवलेलं आहे आणि अगदी मस्त असं सैल हे पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे. आता इथे भज्यांसाठी हे पीठ बनून तयार झालेलं आहे, भिजवून तयार झालेलं आहे आणि जे पीठ आपण गुलगुल्यांसाठी मुरत ठेवलेलं होतं ते सुद्धा छान मुरलेलं आहे आणि मस्त सेट झालेलं आहे. आणि आता इथे भजी तयार करण्यासाठी मी 2 छोट्या आकाराचे बटाटे छान बारीक चकत्यांमध्ये कट करून घेतलेले आहे, पाण्यात ठेवलेले आहे आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा उभा आणि पातळ चिरून घेतलेला आहे. आता हे बटाटे आणि जो कांदा आपण कापलेला आहे, चिरून घेतलेला आहे, तो या बेसन पिठामध्ये असा छान भिजवून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये याचे आपण भजे तळून घेणार आहोत. तुम्ही असे चमच्याने सुद्धा सोडू शकता किंवा हाताने सोडून घेऊ शकता, जसं तुम्हाला जमेल. आणि इथे गुलगुल्यांचं पीठ सुद्धा तुम्हाला दाखवते आहे. हे बघा, अगदी मस्त असे हे गुलगुल्यांचं पीठ भिजवलेलं आहे, छान सेट झालेलं आहे. अजिबात यामध्ये पिठाच्या गुठळ्या राहिलेल्या नाही. आणि आता याचा गुलगुला कसा तयार करायचा ते बघूया. तुम्ही अगदी भज्यांसारखे सुद्धा हे गुलगुले थोड्या थोड्या तेलामध्ये गोळे सोडू शकता. मात्र इथे मी वड्यांसारखे हे गुलगुले थापून घेणार आहे. प्लास्टिक पॉलिथिन घेतलेलं आहे, थोडंसं पाणी लावून घेतलं, छोटासा एक गोळा घ्यायचा आहे आणि हाताने असा वड्यांसारखा थापून घ्यायचा आहे आणि हा थापून घेतलेला गुलगुला हातावर घ्यायचा आणि तेलात सोडायचा. अगदी छान टम्म पुरीसारखा फुगतो आणि एकसारखा तयार होतो. तर सर्वात आधी आपण इथे गुलगुले तळून घेऊया. तेल गरम करत ठेवलेलं होतं, तेल छान इथे गरम झालेलं आहे आणि आता यावर हा पॉलिथिन पेपरवरून काढून घेतलेला गुलगुला तेलामध्ये मी सोडलेला आहे. आता यावर थोडंसं तेल उडवत जायचं आहे, म्हणजे वरून व्यवस्थित हा गुलगुला तळला जाईल. तर खानदेशामध्ये दिवाळी असो, दसरा असो, कुठलाही सण असो, पाहुण्यांचा स्वयंपाक असो, तेव्हा गुलगुले आणि हे भजे तयार केले जातात. छान तिखट झणझणीत असे भजे आणि त्यासोबत हे गोड चवीचे गुलगुले खायला अप्रतिम लागतात, छान चविष्ट लागतात. तर गुढीपाडवा येतो आहे, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने हे गुलगुले आणि भजे नक्की करून बघा. खानदेशामध्ये गुलगुले, भजे, वरण भात, सोबतीला वांग्याची भाजी किंवा गंगाफळाची भाजी असा स्वयंपाक सणासुदीला केला जातो. त्यापैकी आज आपण हे गुलगुले आणि भजे कसे तयार करायचे ते बघत आहोत. तर तुम्ही ते बघू शकता, गुलगुला मस्त असा टम्म फुगलेला आहे, छान हलका तयार झालेला आहे, फुलून अगदी मस्त वर आलेला आहे आणि असा थोडासा सोनेरी रंगावर येईपर्यंत गुलगुला छान इथे आपल्याला तळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने साधारण 4-5 गुलगुले मी इथे तळून घेतलेले आहेत. त्यानंतर याच तेलामध्ये आपल्याला भजेसुद्धा तळून घ्यायचे आहेत. तर बेसनामध्ये भिजवून घेतलेले हे बटाट्याचे स्लाइस आहेत ते मी घातलेले आहे. बटाटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे इथे वापरू शकता. मी छोट्या आकाराचे बटाटे वापरलेले आहे. तुम्ही बघू शकता भजेसुद्धा अगदी मस्त टम्म फुगलेले आहे. तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे छान असे खुसखुशीत हे दोघं पदार्थ बनून तयार होतात. हे बघा, तर अशा पद्धतीने आता मी अजून हे थोडे बटाट्याचे भजे इथे काढून घेते आहे. बटाट्याचे भजे इथे तळून झालेले आहे आणि आता इथे आपण कांद्याचे भजे सुद्धा तळून घेणार आहोत. तर कांदा आपण बिर्याणीसाठी जसा कट करून घेतो उभा पातळ, तसा मी इथे कट करून घेतलेला आहे आणि या पिठामध्ये भिजवून घ्यायचं आहे आणि हाताने असे हे भजे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे. तुम्ही चमच्याने सुद्धा हे भजे तेलामध्ये सोडू शकता. तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि भजे मग तेलामध्ये सोडल्यावर तुम्ही थोडासा गॅस कमी करू शकता. हे बघा, इथे कांद्याचे भजे सुद्धा मी छान तळून घेतलेले आहे. आणि आता गुलगुला जर तुम्हाला हातावर तयार करायचा असेल तर तो कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते आहे. अगदी थोडंसं पीठ हाताला पाणी लावून पीठ घ्यायचं आणि अगदी अंगठ्याने ते थोडंसं पीठ आजूबाजूने असं पसरवून घ्यायचं आहे आणि अलगद तेलामध्ये सोडायचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा हे गुलगुले तुम्ही इथे बनवू शकता. कढई जर थोडी मोठी असेल, तेल जास्त असेल तर तुम्ही एका वेळेला 2-3 असे तेलामध्ये मावतील असे गुलगुले तुम्ही एका वेळेला तळून घ्या, म्हणजे अगदी फटाफट हे तळले जातात. तुम्ही बघू शकता दोघंही गुलगुले अगदी मस्त टम्म फुगलेले आहे. तर अशा पद्धतीने हे खानदेशी भजे गुलगुले बनून तयार झालेले आहे. गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा असे हे भजे गुलगुले नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान आणि नवनवी रेसिपी पाहण्यासाठी
चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। एक गुलगुला तुम्हाला इथे मी तोडून सुद्धा दाखवते आहे। बघा किती छान असा जाळीदार बनून तयार झालेला आहे।